देवमूर्तीत नामावे तीर्थक्षेत्रात नागावे, देवमूर्तीत नामावे तीर्थक्षेत्रात नागावे, देव आपणात आहे शिर झुकोनिया पाहावे, देव आपणात आहे शिर झुकोनिया पाहावे, तुझ्या माझ्या जड देही देव भरूनिया राही, देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालयी, देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालयी, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की देव हे आपल्यात आहे. तुम्ही आपल्या शरीरात असं वाकून पहा, तुम्हाला तुमच्या शरीरात तुम्हाला माणसातच देव दिसेल. आज आपण देवपूजा आणि मासिक धर्म याबद्दल बोलणार आहोत. आजच्या काळात एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल तर त्या घरातील पुरुष किंवा महिलाही त्यांना खूप असं टॉर्चर करतात. म्हणजे कसं की त्यांना खूप त्रास देतात आणि वेगळंच वागतात त्यांच्याशी. एक पुरुष मला पुन्हा बाई म्हणून जन्म दे असं म्हणत नाही, परंतु एक स्त्रीच्या मनात नेहमी अशी खुणखुण असते की मला पुढचा जन्म बाईचा नको, मला पुढचा जन्म एकदा तरी मनुष्य जन्म दे, अशी तिची अवस्था असते. मासिक पाळी ही नैसर्गिक आहे, शारीरिकरित्या वेदनादायी असेल, त्याचबरोबर समाजाने दिलेल्या बंधनामुळे ती आपल्याला अधिकच कठोर वाटते. मासिक काळातील अपवित्र मानले जाते जाते. पोथ्या आणि पुराणामध्ये काही भाकड कथा आपण मासिक पाळीबद्दल पाहिल्याच असतील. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पूजा अर्चा व्रत असे आपण करतो, मग ती श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? तर तुम्हाला माहिती आहे का, काही गोष्टी ह्या आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धाने करतो, परंतु आपल्याला त्या कळल्या आल्या पाहिजे, ओळखता आले पाहिजे की कुठली श्रद्धा आहे आणि कुठली अंधश्रद्धा आहे. तर त्याबद्दलच एक कथा मी तुम्हाला सांगते. ही कथा आहे पार्वतीची आणि महादेवाची. तर भगवान शंकराला एकदा गळू झालं, त्यांना हालचाल करता येत नव्हती, त्यामुळे त्यांना कुठेही जाता येत नव्हते. त्या गळूतून खूप असा त्रास त्यांना होत होतं. त्यामुळे ही जखम माता पार्वतीने पाहिले आणि त्यांना खूप वाईट वाटले, म्हणून त्यांनी देवाला ती जखम मला द्यावी अशी देवाकडे प्रार्थना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या दिवसापासून ते जखमेचं रूपांतर स्त्रियाचे मासिक पाळी झालं असं म्हणतात. त्या दिवसापासून स्त्रियांना 4 दिवस मासिक धर्म चालू झाला. तर आता दुसरी कथा आहे ऋषीपंचमीची कथा. तर मासिक पाळीचा विटाळ एका बाईने घरात कालवला, त्यामुळे तिला पुढचा जन्म कुत्र्याचा मिळाला आणि तिच्या पतीला बैलाचा मिळाला. ते दोघंही मुलाच्या घरातच कुत्री आणि बैल म्हणून राहत होते. नंतर काही दिवसांनी काय झालं, त्या मुलाने श्राद्ध करायचं ठरवलं. श्राद्ध करताना नैवेद्यामध्ये खीर बनवतात, तर त्या खिरीत सापाचे विष पडले. हे सापाचे विष त्या कुत्रीने पाहिले, तर त्या कुत्रीला वाटलं की ही खीर जर ब्राह्मणाने खाल्ली तर आपल्या मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल, म्हणून ती कुत्री खिरीच्या पातेल्यापाशी जाऊन बसली. मग काय, त्या कुत्रीला तिच्या सुनेनं खूप मारलं आणि त्या दिवशी तिला उपाशी ठेवलं. कुत्री रडत रडत बैलाकडे गेली आणि सारी हकीकत सांगितली. त्यावेळेस तो बैल म्हणाला, अगं तू घरात विटाळ काढल्यामुळे तुला कुत्रीचा आणि मला बैलाचा जन्म मिळाला, पण मला आज माझ्या मालकाने पण मारले, म्हणजेच माझ्या मुलाने मारले. हे बोलणं तिथं उभा राहिलेला तो मुलगा ऐकत होता. त्याने हे आईवडिलाचं बोलणं ऐकलं आणि त्याला खूप दुःख झाले. त्यांनी या आईवडिलाला ह्या शापातून मुक्त करण्यासाठी काही उपाय आहे का म्हणून ते ऋषीकडे गेले. तर ऋषींनी त्यांना ऋषीपंचमीचं व्रत करायला सांगितलं. त्या मुलाने ते ऋषीपंचमीचं व्रत केलं आणि त्या व्रतामुळे आईवडिलाची त्या शापातून मुक्तता झाली आणि ते वैकुंठात गेले असं म्हणतात. त्या दिवसापासून ऋषीपंचमीचं व्रत झालं. तर तुम्हीच बघा ना, आता आपण ह्या कथावर विश्वास ठेवणं की न ठेवणं ही तुमची श्रद्धा की अंधश्रद्धा हे तुम्ही ठरवू शकता. आपल्या हिंदू धर्मात खूप असे कडक नियम मासिक पाळीबद्दल लावले आहेत. दिवस कसाही कुणालाही हात लावायचा नाही, पतीसोबत कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, त्याच्याबरोबर बोलायचं नाही. तर नंतर काय, तेलाने त्या स्त्रीने मालिश करायची नाही, डोळ्याला काजळ लावायचं नाही, म्हणजे काय तिने साज शृंगार करायचा नाही. तूप दही दूध हे गाईचे पदार्थ असतात ते त्यांनी खायचं नाही. जाणून बुजून जर एखाद्याने स्पर्श तिला केला तर तो दिवस त्या स्त्रीने उपवास करायचा असतो. हे खूप असे कडक नियम हिंदू धर्मात पाळले जातात की जसं तिला एखाद्या तिच्याच मुलाने लहान मुलाने शिवलं तर त्या लहान मुलाला गायीला शिवून येण्यास सांगतात. रजस्वेला जर मृत्यू झाला असेल तर कोणत्याही प्रकारचे अंतिम संस्कार तिच्यावर करत नाहीत. 3 रात्री तिला तशीच ठेवून 4थ्या दिवशी
4थ्या दिवशी दहन करतात आणि मंत्र उच्चार करून मगच तिला अग्नी देतात. रजस्वाल स्त्रीला सतीही जाऊ शकत नाही. 5 दिवस झाल्यानंतर ती तिच्या पतीच्या अस्थीबरोबर अस्थिगमन करते. हे आपण पाहिलं आहे. किती बुरसटलेले विचार आहेत. तुम्हाला हे माहीतच आहे का? जर स्त्रियाला मासिक धर्माची उत्पत्ती झाली तरच नवीन जीवाची उत्पत्ती होते. म्हणून ती शापित कशी ठरेल? मासिक पाळी शापित कशी ठरेल? कारण सायन्साने वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर हे बरोबर आहे. परंतु आपण तिला आहे ह्या पाळेबद्दल तिला आपण देवापासून दूर ठेवतो. मंदिरात प्रवेश भेटत नाही. त्यामुळे सणावाराला जर विटाळ येत असेल तर ती स्त्री विटाळ लांबणीसाठी गोळ्या खाते. त्यामुळे तिच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो. त्यामुळे तिला मासिक पाळी ही शाप अशी वाटते. म्हणून ही मासिक पाळी आता शाप की वरदान झाले आहे हे आपणच ठरवावे. मासिक पाळीचे वैज्ञानिक दृष्टीने समजण्याचा खूप प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कळेल की ही जी मासिक पाळीबद्दल जी अंधश्रद्धा आहे ती आपण सर्व समाजाने दूर केली पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टीने त्याचा विचार पण करायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.